नवऱ्याची डाल भाग 5. तळघराच्या त्या अवाढव्य लोखंडी दरवाजाबाहेर उभा असलेला राघव एका वेड्यासारखा सायलीचे नाव ओरडत होता आणि त्याचा आवाज त्या जुन्या अंधाऱ्या भिंतींना धडकून पुन्हा मागे येत होता. पण आतून सायलीचा कोणताही प्रतिसाद येत नसल्यामुळे त्याच्या अंगातील रक्ताचा थेंब भीतीने आणि संतापाने गोठू लागला होता. राघवने बाजूला पडलेली ती जड लोखंडी पहार आपल्या दोन्ही हातात घेतली आणि आपल्या शरीराची संपूर्ण ताकद आपल्या मुठीत एकवटून त्या दाराच्या जुन्या गंजलेल्या कुलपावर एका मागून एक भीषण प्रहार करण्यास सुरुवात केली. राघवच्या तिसऱ्या आणि अंतिम प्रहारामुळे ते लोखंडी कुलूप कडाडत जमिनीवर तुटून पडले आणि राघवने तात्काळ दरवाजा आत ढकलून त्या गडद अंधारात प्रवेश केला, जिथे जमिनीवर सायली ऑक्सिजन कमी झाल्यामुळे अर्धवट बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. राघवने तिला तातडीने आपल्या कवेत घेतले आणि तिच्या चेहऱ्यावर पाण्याचे काही थेंब मारले. तेव्हा सायलीने अत्यंत कष्टाने आपले जड झालेले डोळे उघडले आणि समोर आपल्या नवऱ्याची ती अवैध डाल पाहिली. तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने राघवचा हात घट्ट पकडून अत्यंत क्षणीय आवाजात सांगितले की, राघव, शशिकांत मामानीच देविका ताईंचा घात केलाय आणि आपल्या हातातून ती गुप्त डायरी हिसकावून घेतली आहे. सायलीच्या तोंडून आपल्या सख्या शशिकांत मामाचे नाव ऐकताच राघव अत्यंत आश्चर्यचकित झाला. त्याचे डोळे रागाने व अविश्वासाने एकदम मोठे झाले आणि त्याचा चेहरा पांढरा फटफटीत पडला. त्याला आपल्या स्वतःच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता, कारण जो मामा संपूर्ण हवेलीत नेहमी देवासारखा साधा, निष्पाप आणि साळसूद बनून वावरत होता, तोच एवढा मोठा आणि क्रूर घात करू शकतो या विचारानेच राघवचा मेंदू एका सेकंदासाठी पूर्ण बधीर झाला. सायलीने राघवच्या चेहऱ्यावरील तो प्रचंड धक्का आणि आश्चर्य पाहिले, पण तिची तीक्ष्ण बुद्धी एका वेगळ्याच तर्काकडे धावली. सायलीने राघवच्या दोन्ही हातांना पकडून अत्यंत गंभीरपणे विचारले की, राघव, मामा जर मला या तळघरात कोंडून आत्ताच वर गेले असतील तर तुला खाली येताना ते पायऱ्यांवर कसे काय दिसले नाहीत? तुझी आणि त्यांची रस्त्यात भेट नाही का झाली? राघवने पूर्णपणे नकारार्थी मान डोलावली आणि आश्चर्यचकित होऊन म्हणाला की, नाही सायली, मी जेव्हा वरून खाली येत होतो तेव्हा मला पूर्ण कॉरिडॉर आणि पायऱ्या रिकाम्याच दिसल्या. मला रस्त्यात कोणीच भेटलं नाही. राघवचे हे उत्तर ऐकून सायली तीव्र विचारात पडली आणि म्हणाली, असं कसं शक्य आहे राघव? वर जाण्यासाठी फक्त हा एकच अरुंद जिना आहे. जर मामा वर गेले आणि तू खाली आलास तर तुमची त्या अरुंद वाटेत समोरासमोर भेट व्हायलाच पाहिजे होती. तेव्हाच त्या दोघांच्या डोक्यात प्रकाशाचा एक तीव्र कश चमकला आणि त्यांनी असा तर्क लावला की, या 100 वर्षे जुन्या रहस्यमयी तळघराला नक्कीच दुसरा एखादा गुप्त दरवाजा, चोरट्या पायऱ्या किंवा खिडकी असणार, जिथून मामा राघवच्या नजरेस न पडता गुपचूप वरच्या मजल्यावर निसटलाय. राघवने आजूबाजूच्या त्या भयावह अंधाराकडे पाहिले आणि सायलीचा तो गुदमरलेला श्वास आणि तिची बिघडत चाललेली प्रकृती बघून तो म्हणाला, सायली, या वाड्याची काय काय गुपिते आहेत आणि मामा कुठून गेला हा तर्क आपण नंतर लावूया, पण सध्या तरी आपल्याला या जीव घेण्या तळघरातून बाहेर पडायलाच हवं. चल, आधी वर जाऊया. राघवने सायलीला सावरून हळूच वर आणले, पण आता त्यांच्यासमोर एक खूप मोठा कायदेशीर आणि कौटुंबिक पेच उभा राहिला होता, कारण शशिकांत मामांनी ती काळ्या लेदरची गुप्त डायरी सायलीकडून आधीच जबरदस्तीने हिसकावून घेतली होती. सायली राघवचा हात पकडून म्हणाली की, राघव, मामाला हे चांगलंच माहिती आहे की मला त्यांचं सत्य समजले आहे, पण मामाला आत्ता या क्षणी असे वाटते की डायरी त्यांच्याकडे असल्यामुळे आपल्याकडे त्यांच्याविरुद्ध कोणताही ठोस पुरावा उरलेला नाही. जर आपण आत्ता वर जाऊन आईंसमोर मामांवर ओरडलो किंवा त्यांच्यावर थेट आरोप केले तर आई आपल्यावर अजिबात विश्वास ठेवणार नाही, कारण आई आत्ता त्या खोट्या नातवाच्या मायेने पूर्णपणे आंधळी झाली आहे. अशा परिस्थितीत मामा स्वतःचा रडवेला चेहरा करून
उलट आपल्यावरच असा आळा आणतील की सायली मुद्दाम या लहान मुलाला आणि मामांना घरातून हाकलण्यासाठी खोटे कुभांड रचत आहे, ज्यामुळे आई आपल्यावरच चिडेल आणि कदाचित आपल्यालाच या हवेलीतून बाहेर काढेल, ज्यामुळे मामांचा रस्ता साफ होईल. म्हणून आपल्याला मामांसमोर असे भासवावे लागेल की आपण पूर्णपणे हताश झालो आहोत आणि आपण आपला पराभव स्वीकारला आहे. पुरावा नसल्यामुळे आपण आता काहीच करू शकत नाही. जेव्हा मामाला दिसेल की सायली आणि राघव दोघेही आता शांत बसले आहेत आणि पूर्णपणे हतबल झाले आहेत, तेव्हा त्यांचा तो ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजेच अति आत्मविश्वास आणखी वाढेल आणि ते ती हिशोबांची डायरी नष्ट न करता किंवा वाड्याबाहेर न पाठवता स्वतःच्या खोलीतच सुरक्षित ठेवतील. आणि याच त्यांच्या अति आत्मविश्वासाचा फायदा घेऊन आपल्याला त्यांच्या खोलीतून ती डायरी गुपचूप चोरून मिळवावी लागेल. सायलीचा हा अत्यंत खोल आणि हुशारीचा विचार ऐकून राघवच्या डोक्यात प्रकाशाचा तीव्र कश चमकला. दोघांनी ठरवले की आत्ता शांत राहून हतबलतेचे नाटक करणेच सर्वात मोठे हत्यार आहे. दोघेही तळघरातून बाहेर आले आणि रात्रीच्या त्या शांत प्रहरात आपापल्या खोलीत जाऊन बसले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा नेहमीप्रमाणे इनामदार हवेलीत सकाळ उजाडली, तेव्हा शशिकांत मामा डायनिंग टेबलवर अतिशय मग्रूरपणे आणि विजयी थाटात चहा पीत बसला होता. त्याच्या नजरेत सायलीला पाहून एक क्रूर आणि उपरोधिक हसू होते. त्याला वाटले होते की सायली आता घाबरून किंवा संतापाने घरात मोठा तमाशा करेल, पण सायली अत्यंत शांतपणे सासूबाईंसाठी काढा घेऊन स्वयंपाकघरातून बाहेर आली. सुलोचनाबाईंच्या शेजारी प्रिया त्या मुलाला घेऊन बसली होती आणि मामांनी सुलोचनाबाईंना हळूच चिथावणी देत विचारले की, सुलोचना, रावसाहेबांनी काल त्या ट्रस्टच्या पेपर्सवर सही केली आहे. आता फक्त तुझी सही बाकी आहे. आपण आज दुपारीच वकील बोधले यांना बोलवून हा सगळा कारभार अधिकृत करून घेऊया का? सुलोचनाबाईंनी सायलीकडे पाहिले. सायलीच्या चेहऱ्यावर कोणतीही हालचाल नव्हती. ती मान खाली घालून गप्प उभी राहिली. सायलीला असे शांत आणि हातबल झालेले पाहून शशिकांत मामा मनातून प्रचंड खूश झाला. त्याचा हा संशय पूर्णपणे दूर झाला की सायली आता पुरावा नसल्यामुळे पूर्णपणे शरणागती पत्करून गप्प बसली आहे आणि ती आता त्यांच्या मार्गात आडवी येणार नाही. मामांनी दुपारी ती महत्त्वाची डायरी, ज्यामध्ये देविकाच्या खुनाचा कट आणि मालमत्तेचे गुप्त हिशोब होते, ती आपल्या खोलीतील लाकडी कपाटच्या एका अत्यंत गुप्त कप्प्यात ठेवून दिली आणि ते वकिलांना हवेलीत आणण्यासाठी स्वतःच्या गाडीतून बाहेर पडले. मामा गाडीत बसून निघून गेल्याचे पाहताच सायली आणि राघवने एकमेकांकडे पाहिले. राघवने सायलीचा हात आपल्या हातात घेतला आणि अत्यंत काळजीच्या स्वरात तिला समजावत म्हणाला की, सायली, मामा आता कोर्टाच्या कामाचं निमित्त काढून वकिलांना आणण्यासाठी वाड्याबाहेर पडला आहे आणि मी सुद्धा नोकरांच्या किंवा घरच्यांच्या नजरेत कोणताही संशय येऊ नये म्हणून नेहमीसारखा ऑफिसच्या कामावर निघालो आहे. पण मी गेल्यानंतर तू मागे या इनामदार हवेलीत राहून अतिशय सावधगिरीने मामाच्या खोलीत त्या गुपितांच्या आणि जुन्या हिशोबांची डायरी शोधून काढ. फक्त शोधताना एवढीच काळजी घे की घरातील कोणालाही तुझ्या हालचालींवर संशय येता कामा नये. सायलीने खंबीरपणे होकारार्थी मांडू लावली आणि राघव सर्वांच्या समोर आपल्या गाडीचा मोठा आवाज करत वाड्याबाहेर ऑफिसच्या दिशेने निघून गेला. त्यानंतर दुपारी जेव्हा सुलोचनाबाई जेवण आटोपून त्यांच्या खोलीत विश्रांतीसाठी गेल्या, तेव्हा संपूर्ण हवेलीत एक शांतता पसरली होती. सायलीने हीच योग्य संधी साधून पाऊलसुद्धा न वाजवता अत्यंत सावधपणे शशिकांत मामाच्या खोलीचे दार ढकलले आणि आत प्रवेश केला. तिच्या काळजाची धडधड कमालीची वाढली होती. तिने कसलाही वेळ न घालवता मामाच्या खोलीतील कपाटाचे कप्पे, त्याचे अवाढव्य रायटिंग टेबल आणि जुन्या कायदेशीर फाईल्स एकामागून एक चाचपण्यास सुरुवात केली.
ती मामाच्या त्या लाकडी कपाटाच्या खालच्या भागात वाकून काही जुनी कागदपत्रे बाजूला करत होती. ठीक त्याच वेळी अचानक खोलीच्या मुख्य दारापाशी एक सावली पडली आणि सायलीने चमकून मागे वळून पाहिले तर समोर प्रिया त्या लहान मुलाला कडेवर घेऊन डोळ्यात तीव्र संशयाची नजर ठेवून उभी होती. प्रियाला तिथे अचानक पाहून सायली एका क्षणासाठी पूर्णपणे चपापली. तिच्या अंगातून भीतीची एक थंड लहर लावून गेली, पण तिने स्वतःच्या मनावर ताबा मिळवला आणि ती परिस्थिती सावरायला उभी राहिली. प्रियाने तिच्याकडे पाहत एक अत्यंत उपरोधिक हसू चेहऱ्यावर आणले आणि टोचून विचारले की, क्या बात है सायली मॅडम, भर दुपारी मामाच्या खोलीत गुपचूप काय शोधताय? रावसाहेबांनी काल केलेल्या त्या प्रॉपर्टीच्या मुख्य पेपर्सची फाईल चोरून आमचा प्लॅन फ्लॉप करण्याचा प्रयत्न चाललाय का तुझा? पण लक्षात ठेव, आता या घरातून तुला काहीच मिळणार नाही. हा सगळा वाडा आता देविकाताईंच्या मुलाचा होणार आहे. प्रियाच्या या बोलण्यावरून सायलीला मनोमन प्रचंड दिलासा मिळाला की प्रियाला त्या तळघरातील डायरीबद्दल काहीच माहिती नाही आहे. ती फक्त मालमत्तेच्या कागदपत्रांबद्दल बोलते. सायलीने एका क्षणात स्वतःचा चेहरा कडक केला आणि परिस्थिती सावरून घेत अत्यंत शांतपणे म्हणाली की, प्रिया, मला वाटतं तू विसरते आहेस की मी अजूनही या इनामदार हवेलीची कायदेशीर मोठी सून आहे आणि सासूबाईंच्या पथ्याचा जुना वैद्यकीय सल्ला आणि औषधांची चिठ्ठी मामांच्याच टेबलावर होती. तीच घ्यायला मी इथे आले होते. हां, आणि राहिला प्रश्न मालमत्तेचा, तर तू जास्त हवेत उडू नकोस, कारण कोर्टाचे फायनल पेपर्स अजून व्हायचे आहेत आणि तोपर्यंत या वाड्यात तुझी लायकी एका पाहुण्यापेक्षा जास्त नाही. सायलीने टाकलेला हा कायदेशीर आणि करारी टोमणा ऐकून प्रियाचा चेहरा एका सेकंदात हिरमुसला झाला. तिचा डाव उलटल्यामुळे ती रागारागाने पाय आपटत तिथून निघून गेली. प्रिया बाहेर जाताच सायलीने भिंतीचा आधार घेत सुटकेचा मोठा श्वास सोडला. पण प्रियाच्या अशा अचानक येण्यामुळे तिथले वातावरण पूर्णपणे संशयास्पद झाले होते आणि मामा वाड्यात परत येण्याची वेळही झाली होती. सायलीने पुन्हा एकदा अत्यंत घाईघाईने कपाटात आणि टेबलाच्या कप्प्यात हात मारून पाहिले, पण तिला त्या दिवशी ती काळ्या लेदरची जुन्या हिशोबांची डायरी कुठेच सापडली नाही. शशिकांत मामांनी ती डायरी अशा कोणत्या कोपऱ्यात लपवली होती जो सायलीच्या नजरेत येत नव्हतं हे कोडं कायम होतं. आणि ती अखेर निराश होऊन अत्यंत अस्वस्थ मनाने रिकाम्या हातानेच मामांच्या खोलीबाहेर पडली. रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर इनामदार हवेलीत पुन्हा एकदा तीच गूढ शांतता पसरली आणि शशिकांत मामा आपल्या खोलीत शांतपणे बसून पुढील चालींचा विचार करत असतानाच प्रिया आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून घेत गुपचूप मामांच्या खोलीत शिरली आणि तिने अत्यंत सावध आवाजात मामांना सांगितले की, मामा, आज दुपारी एक खूप विचित्र गोष्ट घडली. तुम्ही वाड्याबाहेर गेल्यावर ही सायली गुपचूप तुमच्या खोलीत शिरली होती आणि तुमच्या कपाटात व टेबलवर काहीतरी खूप जुनी कागदपत्रे अत्यंत घाईघाईने शोधत होती. मला पाहताच ती खूप चपापली आणि तिने नेहमीसारखा सासूबाईंच्या औषधांच्या चिठ्ठीचा खोटा बहाणा केला. पण मला 100% खात्री आहे की तिच्या हातातून काल जे प्रॉपर्टीचे पेपर्स निसटले आहेत त्याच महत्त्वाच्या फाईल्स चोरून आपला खेळ खराब करण्यासाठी ती तुमच्या खोलीत चचपडत होती. प्रियाचे हे बोलणे ऐकताच शशिकांत मामाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचा चेहरा भीतीने आणि संतापाने एकदम काळा पडला, कारण प्रियाला वाटत होते की सायली मालमत्तेचे कागदपत्रे शोधत आहे. पण मामाला चांगलीच माहिती होती की सायली मालमत्ता नाही तर त्याच्या पापांचा आणि जुन्या काळ्या हिशोबांचा मुख्य पुरावा म्हणजेच ती काळ्या लेदरची गुप्त डायरी शोधत आहे. मामा एका क्षणात अत्यंत सावध झाला. त्याच्या अंगाला भीतीने घाम सुटला आणि त्याने विचार केला की सायली जर एवढ्या थराला जाऊन माझ्या खोलीत हात मारते याचा अर्थ ती शांत बसलेली नाही. ती आणि राघव मिळून माझ्यावर पाळत ठेवून आहेत आणि जर ती डायरी या कपाटात राहिली तर आज ना उद्या सायली ती शोधून काढेलच.
त्यामुळे मामांनी तात्काळ निर्णय घेतला की आता ही डायरी या इनामदार हवेलीत ठेवणे म्हणजे अत्यंत धोक्याचे आहे. ती आत्ताच्या आत्ता किंवा उद्या सकाळीच कोर्टात जाण्यापूर्वी या घराबाहेर एखाद्या अत्यंत सुरक्षित आणि गुप्त जागी हलवावी लागेल, जेणेकरून सायलीच्या 7 पिढ्यांनाही त्याचा सुगावा लागणार नाही. इकडे वरच्या मजल्यावरील खोलीत सायली अत्यंत अस्वस्थपणे खिडकीपाशी उभा राहून राघवची वाट पाहत होती. राघव ऑफिसचे काम संपवून खोलीत यायचा आणि तिने मग दरवाजा आतून बंद केला आणि दुपारचा तो प्रियासोबत झालेला संपूर्ण प्रसंग राघवला सविस्तर सांगितला. सायली म्हणाली की राघव, आज दुपारी मी मामांच्या खोलीत गेले होते, पण दुर्दैवाने मला ती डायरी सापडलीच नाही आणि नेमकी त्याच वेळी प्रिया तिथे आली. मी परिस्थिती कशीबशी सावरून घेतली असली तरी माझ्या मनात एक मोठी धाकधूक चालू आहे. राघवने सायलीचे दोन्ही हात हातात घेतले, तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तिला धीर देत म्हणाला की सायली, सगळ्यात आधी तू स्वतःची काळजी घे आणि अजिबात घाबरू नकोस. पण तू सांगितलेल्या या गोष्टीवरून मला एक मोठा अंदाज येतोय. प्रिया जर मामांच्या गोटातली आहे आणि ती दिग्विजयसाठी काम करते आहे, तर ती आत्ता रात्री जेवण झाल्यावर किंवा कोणत्याही क्षणी मामांना हे नक्कीच सांगणार गुपचूप की सायली तुझ्या खोलीत काहीतरी शोधत होती आणि जसा मामाला हा सुगावा लागेल की तू त्यांच्या खोलीत तपास केला आहेस, तसा मामा अत्यंत सावध होणार. त्याला कळून चुकणार की डायरी आता त्याच्या खोलीत सुरक्षित नाही. त्यामुळे मामा आता ती डायरी या वाड्यात नाहीतर स्वतःच्या खोलीत अजिबात ठेवणार नाही. तो ती डायरी या घराबाहेर घेऊन जाण्याची किंवा ती डायरी नष्ट करण्याची 100% तयारी करणार. पण तरीसुद्धा सायली मामाचा स्वभाव अतिशय चतुर आहे. कदाचित तो आपल्याला फसवण्यासाठी डायरी तिथेच लपवून ठेवू शकतो. त्यामुळे तू उद्या सकाळी मामा पुन्हा बाहेर गेल्यावर एकदा नीट आणि अत्यंत बारकाईने त्याची संपूर्ण खोली पुन्हा चेक करून घे. कदाचित घाईघाईत मामाच्या हातून एखादी चूक झाली असेल आणि ती डायरी आपल्याला सापडू शकते. राघवचा हा सल्ला ऐकून सायलीने गंभीरपणे मान डोलावली. पण दोघांच्याही मनात आता उद्याच्या येणाऱ्या वादळाची प्रचंड धाकधूक वाढली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी इनामदार हवेलीत नेहमीप्रमाणे सूर्य उजाडतो, पण वातावरणातील तो छुपा तणाव आता पराकोटीला पोहोचलेला असतो. शशिकांत मामा रात्री प्रियाने दिलेले या माहितीमुळे आधीच प्रचंड सतर्क झालेला होता. तो सायली आणि राघव झोपेतून उठायच्या आधीच स्वतःच्या खोलीत गेला आणि कपाटाच्या त्या कप्प्यातून ती काळ्या लेदरची आणि हिशोबांची डायरी बाहेर काढला. मामा विचार केला, सायली आता माझ्या खोलीत हात मारते, याचा अर्थ ही डायरी या वाड्यात ठेवणे कोणत्याही क्षणी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे. म्हणून तो ती डायरी आपल्या वकिलीच्या काळ्या लेदर बॅगेत अत्यंत गुपचूपपणे सारतो आणि सुलोचनाबाईंना, ताई, मी कोर्टाच्या एका अत्यंत तातडीच्या कामासाठी आणि वकिलांना घेऊन येतो, असे सांगून घाईघाईने वाड्याबाहेर पडला. शशिकांत मामा त्याच्या गाडीतून थेट कोल्हापूरच्या मुख्य कोर्टाजवळील त्याच्या वैयक्तिक कायदेशीर ऑफिसमध्ये म्हणजेच त्याच्या केबिनमध्ये पोहोचतो आणि तिथे गेल्यावर आजूबाजूला कोणताही नोकर किंवा असिस्टंट नाही ना याची खात्री करून घेत आपल्या अथांग केबिनमधील एका लाकडी ड्रॉवरमध्ये ती डायरी ठेवतो आणि त्याला सुरक्षितपणे स्वतःच्या चावीने कुलूप लावून बंद करून टाकतो. त्याच्या मनात एक मोठा विजयी दिलासा मिळतो की आता ही डायरी सायली आणि राघवच्या हाताला जन्मभर कधीच लागणार नाही आणि त्याचा संपूर्ण प्लॅन आता एकदम परफेक्ट झाला आहे. दुसरीकडे इनामदार हवेलीत मामा बाहेर गेल्याचे समजताच सायलीने कसलाही वेळ न घालवता अत्यंत सावधगिरीने पुन्हा एकदा त्यांच्या खोलीत प्रवेश केला.
राघवने काल रात्री सांगितल्याप्रमाणे घाईघाईत मामाच्या हातून एखादी चूक झाली आहे का आणि डायरी कुठे लपवली आहे का हे पाहण्यासाठी तिने आज खोलीचा कोपरा चाचपडायला सुरुवात केली. सायलीने मामाच्या बेडखालची जागा, कपाटाचे सर्व कप्पे, त्याच्या टेबलाचे सगळे ड्रॉवर्स, अगदी खोलीतील जुन्या कायदेशीर फाईल्स आणि पुस्तकांची पानेही एक एक करून अत्यंत बारकाईने तपासून पाहिली. तिने जवळपास 2 तास अथक परिश्रम करून मामाच्या खोलीची अशी झडती घेतली की तिथल्या वस्तूची आणि कागदांची पूर्ण उलथापालथ झाली. पण संपूर्ण खोलीचा कोपरा शोधूनही सायलीला ती काळ्या लेदरची डायरी काय कुठे सापडलीच नाही. तिचे मन अत्यंत निराश आणि अस्वस्थ झाले, कारण तिला आता कळून चुकले होते की राघवने व्यक्त केलेली ती भीती 100% खरी ठरली आहे. प्रियाने रात्रीच मामांचे कान भरल्यामुळे मामा सावध झाले आणि त्यांनी ती डायरी आधीच या खोलीतून किंवा या वाड्यातून सुद्धा बाहेर हलवली आहे. सायलीने कसलाही वेळ न घालवता तात्काळ आपल्या खोलीत धाव घेतली. तिने दरवाजा आतून बंद केला आणि थरथरत्या हातांनी राघवला फोन लावला. राघव तिथे आपल्या ऑफिसमध्ये एका महत्त्वाच्या बिझनेस मीटिंगमध्ये जाण्याची तयारी करत असतानाच सायलीचा फोन स्क्रीनवर चमकतो. तो तातडीने फोन उचलतो आणि सायली फोनवर अत्यंत निराश, हताश आणि काळजीच्या स्वरात राघवला सांगते की राघव, अरे मोठा अनर्थ झाला आहे. तुझा संशय 100% खरा ठरला आहे. मी मामांच्या खोलीचा कोपरा शोधून काढला. प्रत्येक कप्पा आणि फाईल सगळं तपासून पाहिलं, पण खोलीत ती डायरी कुठेच नाही आहे. मामांनी ती डायरी 100% या खोलीतून आणि वाड्यातून बाहेर हलवली आहे. आता आपल्याकडे त्यांचा कोणताही पुरावा उरलेला नाही. राघवने सायलीचे ते हताश शब्द ऐकले आणि त्याच्या काळजीत चिंतेची एक धार कट्यार घुसली. त्याने फोन हातात घट्ट धरला आणि स्वतःचा संताप आवरत म्हणाला की सायली, धीर सोडू नकोस. जर शिकार चतुर असेल तर आपल्याला महाचतुर शिकारी बनावं लागेल. मामांनी जरी डायरी तिथून हलवली असली तरी ती त्यांच्यासाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. त्यामुळे ते ती कधीच नष्ट करणार नाहीत. मी माझ्या बाजूने काही खाजगी गुप्तहेरांना त्याच्या पाठीवर सोडतो. तू वाड्यात स्वतःला सांभाळ. राघवने फोन ठेवला खरा, पण त्याच्या डोळ्यांसमोर शशिकांत मामाचा तो साळसूद चेहरा आणि त्यामागे लपलेलं क्रूर श्वापद तांडव करत होतं. प्रत्यक्षात शशिकांत मामा आणि तुरुंगाच्या अंधाऱ्या भिंतीआड सडणारा दिग्विजय इनामदार यांच्यातील हे नाते म्हणजे केवळ रक्ताचे नव्हते, तर ते दोन हिंस्र लांडग्यांनी एकमेकांच्या स्वार्थासाठी केलेली एक अभद्र, अमानुष आणि काळजाला काळीमा फासणारी कपटाची जुगलबंदी होती. दिग्विजय जर बाहेरून या कुटुंबावर आघातांचे विषारी बाण चालवणारा दुर्योधन होता, तर शशिकांत मामा याच इनामदार हवेलीच्या अन्नावर पोचले जाऊन तिच्याच पायका खडकावर सुडाची कुऱ्हाड चालवणारा अट्टल शकुनी होता. तुरुंगाच्या लोखंडी गजाआड बसून दिग्विजय ज्या कुटील योजनांचे सोनेरी जाळे विणत होता, त्या जाळ्याला प्रत्यक्षात आणण्यासाठी मामा हवेलीच्या अंधाऱ्या कोपऱ्यात गुप्त विषाची पेरणी करत होता. एका बाजूला दिग्विजयचा अथांग आणि हिडीस उतावळेपणा, तर दुसऱ्या बाजूला मामाचा चाणक्य नीतीलाही लाजवणारे बर्फासारखे थंड, संयमी आणि तितकेच जीवघेणे नियोजन. असा हा 2 मतिभ्रष्ट मेंदूंचा एक भयंकर मिलाफ होता. कोल्हापूरच्या आपल्या AC केबिनमध्ये बसून शशिकांत मामाने जेव्हा त्या डायरीला लॉकरमध्ये बंद केले, तेव्हा त्याच्या टेबलावर ठेवलेला एक गुप्त अनधिकृत मोबाईल फोन थरथरू लागला. स्क्रीनवर कोणताही नंबर नव्हता, फक्त एका अंधाऱ्या साम्राज्याची सावली होती. मामाने तो फोन उचलून कानाला लावला, तर पलीकडून तुरुंगातील त्या काळ कोठडीच्या कोंदट हवेतून दिग्विजयचा तोच परिचयातला
मगरूर आणि हिंस्र हसण्याचा आवाज घुमला. काय मामासाहेब, कोल्हापूरच्या त्या राजेश हे वाड्यात आपल्या संथ विषयाचा प्रयोग कुठंपर्यंत पोचला? त्या सायलीने अजून हे गुडघे टेकले नाहीत का? मामांच्या ओठावर एका क्रूर वकिली ढंगाचे हास्य उमटले. त्यांनी आपल्या पांढऱ्या शुभ्र कुर्त्याची बाही वर सारत अत्यंत संथ अलंकारित आवाजात उत्तर दिले. दिग्विजय, समुद्राच्या लाटा कितीही मोठ्या असल्या तरी त्या किनाऱ्यावरील खडकाला कधीच गिळू शकत नाहीत. ती सायली स्वतःला खूप मोठी सायबर एक्सपर्ट समजून काल रात्री माझ्या खोलीत गुपचूप हात मारत होती. पण तिला हे माहीत नव्हते की तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणारा तिचा हा सखा मामा तिच्यापेक्षा 4 पावले पुढे चालतोय. मी ती सगळी गुपिते आणि काळ्या हिशोबांची डायरी आपल्या या सिंहगडासारख्या सुरक्षित केबिनमध्ये आणून कैदेत ठेवली आहे. आता रावसाहेबांच्या त्या 500 कोटींच्या साम्राज्याची कागदपत्रे आणि सुलोचनाचा तो आंधळा विश्वास, या दोन्ही गोष्टी आपल्या पायाशी लोळण घेण्यासाठी अगदी आतुर झाल्या आहेत. तू फक्त तुरुंगात राहून आपल्या पुढच्या स्वागताची तयारी कर. दिग्विजयने तिकडून एक मोठा अट्टहास केला, ज्यामध्ये इनामदार घराण्याला धुळीला मिळवण्याचा विनाशाचा क्रूर सूर स्पष्ट ऐकू येत होता. आणि अशा प्रकारे या वाड्याच्या आतून आणि तुरुंगाच्या बाहेरून सुरू असलेला हा 2 क्रूर आत्म्यांचा अदृश्य खेळ आता सायली आणि राघवच्या नात्याची आणि अस्तित्वाची आहुती घेण्यासाठी अधिक तीव्र आणि जीवघेणा बनत चालला होता. कोल्हापूरच्या क्षितिजावर सूर्यास्ताची लाली हळूहळू विरघळू लागली होती आणि इनामदार हवेलीच्या अथांग प्रांगणात रात्रीचा तिमीर आपले पाय पसरत होता. राघव ऑफिसचे थकून सोडणारे काम आटोपून जेव्हा हवेलीत परतला तेव्हा वाड्यात नेहमीसारखीच एक जड आणि अस्वाभाविक शांतता पसरलेली होती. सायलीने नेहमीप्रमाणे अत्यंत शांतपणे राघवला जेवण वाढले. डायनिंग टेबलवर सुलोचनाबाई, शशिकांत मामा आणि प्रिया यांच्या उपस्थितीत केवळ भांड्यांचाच काय तो संत आवाज येत होता. बाकी सर्व पात्रांनी मुखवटे पांघरून मौन बाळगले होते. राघव आणि सायलीनेही आपल्या मनातील वादळ चेहऱ्यावर अजिबात दिसू दिले नाही. जेवण आटोपून जेव्हा दोघेही पहिल्या मजल्यावरील आपल्या खोलीत आले तेव्हा राघवने दाराची कडी आतून अत्यंत सावधपणे लावून घेतली. खिडकीतून येणारा थंड वारा रात्रीचा संथपणा वाढवत होता. राघवने कपाळावर हात ठेवून एका दीर्घ श्वासासह स्वतःला सोफ्यावर झोकून दिले. त्याच्या चेहऱ्यावरील तो पराभवाचा आणि चिंतेचं सावट पाहून सायली हळूच त्याच्या जवळ आली. तिने आपला हात राघवच्या खांद्यावर ठेवला. तिच्या स्पर्शातील ती ऊब राघवच्या मनाला एक अथांग दिलासा देऊन गेली. राघवने सायलीचे हात आपल्या हातात घेतले. त्याचे डोळे काहीसे अस्वस्थ होते. तो अत्यंत संथ आणि कातर आवाजात म्हणाला, सायली, मामांनी आपल्या हातातील तो शेवटचा पुरावाही हिरावून घेतला आणि आज संपूर्ण खोली शोधूनही ती डायरी न सापडल्यामुळे माझे मन आता एका अज्ञात भीतीने ग्रासले आहे. जर हा पुरावा कोर्टापर्यंत पोचलाच नाही तर आपण त्या कपटी जालाला कसे भेदणार? त्या रात्रीच्या एकांतात सायलीच्या डोळ्यात भीतीचा एकही अंश नव्हता. उलट तिच्या नजरेत एका रणरागिणीचे तेज चमकत होते. ती राघवच्या अगदी जवळ बसली आणि तिने अत्यंत आत्मविश्वासाने सांगितले, राघव, शशिकांत मामाने जरी त्यांच्या चतुर बुद्धीने पुराव्यांची ती कागदी डायरी आपल्या नजरेआडून दूर केली असली तरी नियतीचा न्याय अजून संपलेला नाही. त्या तळघरातील अंधारात जेव्हा माझी नजर त्या डायरीच्या पानावर पडली तेव्हा त्यातली अक्षरे माझ्या स्मृतीच्या पाठीवर कायमची कोरली गेली आहेत. मामांना वाटते की डायरी लपवून त्यांनी देविकाताईंच्या खुनाचा इतिहास गाडला, पण त्यांना हे माहीत नाही की त्या डायरीत
मुंबईच्या एका विशिष्ट अनाथालयाचा उल्लेख होता. हे ऐकताच राघव एकदम ताठ उठून बसला. त्याच्या डोळ्यात आशेचा एक नवा किरण चमकला. म्हणजे सायली, तुला त्या जागेचे नाव माहिती आहे? सायलीने होकारार्थी मान डोलावली आणि म्हणाली, हो राघव, मुंबईतील मायेची सावली अनाथालय. देविकाताईंच्या खऱ्याखुऱ्या रक्ताच्या वारसाला, त्या निष्पाप बाळाला 5 वर्षांपूर्वी एका बोगस नावाखाली तिथेच लपवून ठेवण्यात आले आहे. जर आपण त्या खऱ्या वारसाला सुखरूप शोधून सासूबाईंच्या समोर उभे केले तर मामांचा हा 500 कोटींचा खोटा डाव आणि प्रियाचा हा खोटा मुखवटा एका सेकंदात पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळेल. पण आपला हा प्रवास अतिशय गुप्त असायला हवा. जर मामांना जराही संशय आला की आपण मुंबईला जात आहोत तर ते तिथल्या गुंडांना सावध करून त्या लहान जीवाचे नुकसान करू शकतात. राघवने सायलीच्या चेहऱ्यावरील तो अथांग खंबीरपणा पाहिला आणि त्याला कळून चुकले की आता थेट शत्रूच्या छाताडावर पाय ठेवण्याची वेळ आली आहे. राघव गंभीरपणे विचार करत म्हणाला, तुझे म्हणणे अगदी 100% बरोबर आहे सायली. आपल्याला या हवेलीतून बाहेर पडण्यासाठी आईसमोर आणि मामासमोर शरणागतीचं एक खोटं नाटक उभं करावं लागेल. आपण त्यांना असे भासूया की आपण पूर्णपणे हतबल झालो आहोत आणि केवळ आपल्या कामाच्या निमित्ताने 2 दिवस शहराबाहेर जात आहोत. मी पुण्याच्या ऑफिसच्या ऑडिट मीटिंगचे कारण सांगेन आणि तू तुझ्या IT कंपनीच्या मुंबईच्या वार्षिक परिषदेचा बहाणा कर. रात्रीच्या त्या अंतिम प्रहरात दिव्याच्या मंद प्रकाशात त्या दोघांनी मुंबईच्या या मिशनचे संपूर्ण नियोजन अत्यंत बारकाईने केले. प्रेक्षक हो, तुम्हाला ही कथा आवडली असल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईकसुद्धा करा.